विचार करा, आपण जी हवा घेतो, जे अन्न खातो, आपलं शरीर, या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. काय असेल ती? तो आहे कार्बन. आणि आजच्या या भागात आपण याच कार्बनची अद्भुत दुनिया पाहणार आहोत. चला तर मग. आता पृथ्वीवर जीवनाचा आधार आहे कार्बन. मग जमिनीखाली त्याचं प्रमाण किती असेल? काय वाटतं? भरपूर असेल नाही का? पण आश्चर्य वाटेल, ते आहे फक्त 0.02%. म्हणजे अगदीच क्षुल्लक नाही का? पण खरी गंमत तर आत्ता आहे. एवढासं प्रमाण असून सुद्धा हाच कार्बन तब्बल 3 अब्ज, 3 अब्जाहून जास्त संयुग तयार करतो. आणि ही तर फक्त आपल्याला माहीत असलेली संख्या आहे बरं का. आपलं DNA, प्रोटीन्स, आपल्या जीवनाचा प्रत्येक आधारस्तंभ याच संयुगांनी बनलेला आहे. आणि येथेच एक मोठं कोडं उभं राहतं. इतकं कमी प्रमाण असूनही इतकी प्रचंड विविधता कशी काय शक्य आहे? एवढासा कार्बन थेट जीवनाचा आधार कसा बनतो? चला, याच रहस्याचा छडा लावूया. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडेल थेट कार्बनच्या अणू पातळीवर, म्हणजे एकदम आत जाऊन. सगळा खेळ आहे की कार्बन इतर अणूंशी जोडला कसा जातो. यातच त्याची खरी शक्ती दडलेली आहे. बघा, रसायनशास्त्रात ना एक साधा नियम आहे. प्रत्येक अणूचं एकच ध्येय असतं, स्थिर होणं. आता स्थिरता म्हणजे काय? तर सोप्या भाषेत आपलं बाहेरचं कवच इलेक्ट्रॉन्सनी पूर्ण भरणं. तर आता भेटूया आपल्या आजच्या हिरोला, कार्बनला. त्याचा अणुक्रमांक आहे 6. याचा अर्थ काय? तर त्याच्या बाहेरच्या कवचात आहेत 4 इलेक्ट्रॉन. आणि लक्षात ठेवा, हे 4 इलेक्ट्रॉनच सगळ्या कथेचा केंद्रबिंदू आहेत. आणि इथेच कार्बन एका मोठ्या पेचात सापडतो. त्याला स्थिर व्हायचंय, म्हणजे बाहेरच्या कवचात 8 इलेक्ट्रॉन हवेत. मग पर्याय काय? एकतर आपले 4 इलेक्ट्रॉन देऊन टाका, पण त्यासाठी प्रचंड ऊर्जा लागेल, जे शक्य नाही. किंवा मग 4 इलेक्ट्रॉन मिळवा, पण त्याचं छोटंसं केंद्रक तेवढे इलेक्ट्रॉन सांभाळूच शकणार नाही. म्हणजे दोन्ही बाजूंनी अडचणच अडचण. मग या पेचातून कार्बन मार्ग कसा काढतो? तो ना एक तिसराच आणि खूप हुशारीचा मार्ग निवडतो. तो म्हणतो, देणं घेणं नकोच, आपण काहीतरी वेगळं करूया. समजून घेऊया. साधारणपणे अणू 2 प्रकारे जोडले जातात. एक असतो आयनिक बंध, म्हणजे एकाने इलेक्ट्रॉन द्यायचा आणि दुसऱ्याने घ्यायचा. आणि दुसरा असतो सहसंयुज बंध, जिथे अणू इलेक्ट्रॉन एकमेकांसोबत वाटून घेतात, म्हणजे शेअर करतात. कार्बन काय करतो? तो देण्या-घेण्याऐवजी भागीदारी करतो, म्हणजे शेअरिंग. कल्पना करा, 2 मित्रांना एकच पुस्तक हवंय, पण पैसे कमी आहेत. ते काय करतील? पैसे एकत्र करून एकच पुस्तक विकत घेतील आणि वाटून वापरतील. बस, हाच आहे सहसंयुज बंध. आणि हेच आहे कार्बनचं खरं सुपरपॉवर. तो आपले 4ही बाहेरचे इलेक्ट्रॉन शेअर करून एकाच वेळी 4 मजबूत बंध तयार करू शकतो. यामुळे तो एका प्रचंड मोठ्या नेटवर्कचा भाग बनतो. आणि या भागीदारी करण्याच्या सवयीमुळेच कार्बन काही अशी अविश्वसनीय रूप धारण करतो की बघून थक्क व्हायला होतं. आणि इथेच एक नवीन मजेशीर कोडं आपल्यासमोर येतं. त्यासाठी आपल्याला अपरूप किंवा ॲलोट्रोप ही संकल्पना समजून घ्यावी लागेल. सोपं आहे. अपरूप म्हणजे एकाच मूलद्रव्याची वेगवेगळी रूपं. म्हणजे आतून घटक तोच, पण बाहेरून दिसणं आणि गुणधर्म पूर्णपणे वेगळे. आता हे बघा, कमाल आहे. एका बाजूला आहे हिरा, एकदम पारदर्शक, तेजस्वी आणि जगातला सगळ्यात कठीण पदार्थ. आणि दुसऱ्या बाजूला काय आहे? ग्रॅफाइट, म्हणजे आपल्या पेन्सिलची शिसं, काळा, मऊ, निसरडा आणि विजेचा सुवाहक. आणि सगळ्यात मोठी आश्चर्याची गोष्ट काय माहीत आहे? हे दोन्ही फक्त आणि फक्त शुद्ध कार्बन आहेत. मग प्रश्न पडतोच की हे कसे शक्य आहे? एकच मूलद्रव्य आणि इतके टोकाचे वेगवेगळे गुणधर्म, असं कसं काय होऊ शकतं? यामागे नक्की काय रहस्य आहे? या प्रश्नाचं उत्तर फक्त एका शब्दात आहे: रचना. हो, स्ट्रक्चर. कार्बनचे अणू एकमेकांशी कसे जोडले गेले आहेत, यातच सगळा खेळ आहे. आता हिऱ्यामध्ये काय होतं बघा, प्रत्येक कार्बन अणू हा दुसऱ्या 4 कार्बन अणूंना एकदम घट्ट पकडून ठेवतो, एका मजबूत 3D जाळ्यासारखा. यात कुठेही कमकुवत दुवा नसतो आणि म्हणूनच हिरा इतका प्रचंड कठीण असतो. याच्या अगदी उलट आहे ग्राफाइट. इथे कार्बनचे अणू सपाट, षटकोनी थरांमध्ये म्हणजे लेयर्समध्ये रचलेले असतात. हे थर एकावर एक ठेवलेले असतात, पण त्यांच्यामधले बंध खूप कमकुवत असतात. त्यामुळे काय होतं? ते एकमेकांवरून सहज घसरतात. आणि म्हणूनच आपली पेन्सिलची शीस इतकी मऊ आणि निसरडी असते. आणि ग्रॅफाइटचा अजून एक रहस्य, तो वीज कशी काय वाहून नेतो? तर त्याच्या रचनेत प्रत्येक कार्बन अणू फक्त 3च दुसरे अणूंशी जोडलेला असतो. त्याचा जो चौथा इलेक्ट्रॉन आहे ना, तो मोकळा असतो, एकटाच फिरत असतो. आणि हाच भटकणारा इलेक्ट्रॉन विजेचा प्रवाह वाहून नेतो.
किती सोपं आहे. तर या सगळ्यातून काय शिकायला मिळालं की कुठल्याही पदार्थाचे गुणधर्म फक्त तो कशाचा बनला आहे यावर अवलंबून नसतात, तर त्यातील अणूंची रचना कशी आहे यावर ठरतात. रचना बदलली की गुणधर्म बदलले, आणि कार्बनसाठी हीच रचनात्मक लवचिकता त्याची सगळ्यात मोठी ताकद आहे. आणि थांबा, ही गोष्ट इथेच संपत नाहीये. ही विविधता फक्त हिरा आणि ग्रॅफाइट पुरती नाहीये. कार्बन तर फुटबॉलच्या चेंडूसारख्या गोल रचना सुद्धा बनवतो. त्याला बकी बॉल असं म्हणतात. म्हणजे त्याच्या रचनात्मक क्षमतेची कमालच आहे. तर जाता जाता एक विचार करूया. जर फक्त अणूंची मांडणी बदलून एकच कार्बन जगातला सर्वात कठीण पदार्थ आणि सर्वात मऊ पदार्थ बनवू शकतो, तर मग विचार करा, या विश्वातल्या इतर मूलद्रव्यांच्या रचनेत अजून कितीतरी अज्ञात आणि आश्चर्यकारक रहस्य दडलेली असतील, नाही का?